राजकारण विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असं आहे, महाराष्ट्रामध्ये अशा काही संघटना आहेत की ज्यांना महाराष्ट्र हा स्थिर नको आहे, ते काहीतरी घडत गेलं पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्न त्यांच्या मार्फत चालू असतात. परंतु महाराष्ट्रातली जनता ही अतिशय समजदार आहे. ते अशा कुठल्याही पद्धतीच्या खोट्या प्रचाराला बळी त्या ठिकाणी पडत नाही आणि सर्व सामान्य नागरिकांनी देखील, आपण सर्व यांनी नेत्यांनी देखील ह्या पद्धतीचं वातावरण निर्माण न करता चांगलं वातावरण कसं राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. संविधानाचा सन्मान करण्याचं संपूर्ण देशभरातलं अभियान हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून सुरू आहे, आपण सर्वजण बघतो. आणि मी आधी देखील सांगितलं की जितका सन्मान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये दलित समाजाला देण्यात आला, जे कामं करण्यात आली, ती इतिहासात कधीही करण्यात त्या ठिकाणी आलेली नव्हते. दुसरं, सभागृहात चुकीची माहिती दिली ही राहुलजींनी असं ह्या पद्धतीची मांडणी करून अतिशय चुकीचा विषय आहे, कारण तो पटलावर येत असतो. आणि अतिशय व्यवस्थेची माहिती आदरणीय गृहमंत्री मुख्यमंत्री सन्मानित देवेंद्रजींनी सत्य माहिती सभागृहासमोर त्या ठिकाणी सांगितलेली आहे. ही पूर्ण पोलीस कोठडीतली हत्या नाहीये. आपण सर्वात, तुम्ही जर बघाल पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट डिटेल, त्यांना श्वासाचा दुर्धर आजार हा त्या ठिकाणी होता. मॅजिस्ट्रेट समोर मॅजिस्ट्रेटने जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला 3rd डिग्रीचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला का, त्यांनी त्या मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरमध्ये पास झालेला आहे. स्वतः सोमनाथ सूर्यवंशी यांनी सांगितलं की मला कुठल्याही पद्धतीची मारहाण त्या ठिकाणी पोलिसांकडनं झालेली नाही आहे. आणि जेव्हा पोलीस कोठडीतनं न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं, त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. नागरिकांना काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.